राज्य सरकारनं लघुलेखक पद हे कायमस्वरूपी जे आहे ते मूर्त घोषित केले, त्यामुळं राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवर जे आहे ते अन्याय होतोय अशी सगळी भावना या विद्यार्थी व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। अर्थातच या विद्यार्थ्यांनी जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून प्रॅक्टिस केली होती, त्याचे धडे घेतले होते, मात्र अचानकपणे हे लघुलेखक पद रद्द केल्यामुळं विद्यार्थी कुठेतरी अडचणीत आले। त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, खरं तर तुम्ही हे सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि हा सरकारनं निर्णय घेतला आहे। सर, अचानकपणे आमच्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे। आम्ही आत्तापर्यंत 2021 पासून अभ्यास करत आलेले आहोत पूर्ण। ते अभ्यासक्रम पूर्ण करायसाठी आम्हाला 2 वर्ष लागतात। 2 वर्ष आम्ही 21 पासून चालू केलं तर पण लगेच 2022 मध्ये नवीन ॲड आली, त्यावेळेस आमच्याकडे कंप्लीट नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला अजून ती भरती आमची निघून गेली। आम्ही 2021 पासून आत्तापर्यंत अपेक्षा होती की MPSCची नवीन ॲड जाहिरात येईल। कमीत कमी MPSCमध्ये आता 350 पदं रिक्त आहेत। तर हां, स्टेनोचे आणि शासनानं आता अचानक निर्णय घेतला की पूर्ण संवर्गच मरत घोषित केलेला आहे। आम्ही आता आंदोलन करण्याच्या स्थितीत आहात। काय मागणी? आमचे पदभरती व्हावी अशी आमची इच्छा आहे सर, पूर्ण स्टेनोग्राफरची। एकदा आम्हाला चान्स द्यावा 2-4 वर्ष, आणि त्यांनी आम्हाला मुदत वाढवून द्यावी की सांगावं आम्हाला क्लिअर 4 वर्ष आमचं पद राहणार आहे। मग आम्हाला पुढे नवीन जे करणार आहेत मुलं त्यांना करता येणार नाही। आता म्हणजे ते निर्णय घेताल की बाबा पुढे आपल्याला कोणतीच स्टेनो हे पद पूर्णपणे बंद झाल्यामुळे आपल्याला नवीन करण्याची काही गरज नाही। त्याच्यामुळं कळू शकते की क्लिअर ठाम राहू शकता आपण। काय भूमिका आहे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक जे आहे ते उमेदवार अडचणीत आले आता? शासनानं अचानक निर्णय घेतलेला आहे आणि याची पूर्वकल्पना देखील त्यांनी दिलेली नाही, आणि अचानक असं पद रद्द केल्यामुळं बरेच विद्यार्थी 4-5 वर्ष झालं मेहनत खूप करतायत आणि त्यांच्यावर हा अन्याय झाल्यासारखं झालेला आहे। त्यांना बरेच विद्यार्थी खूप आर्थिक परिस्थिती ज्यांची खूप हालाकीची आहे तिथून देखील आलेले आहेत। 4-5 वर्ष त्यांनी खूप मेहनत केलेली आहे। अचानक असं शासनानं पद रद्द करून हा खूप म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं झालेला आहे। त्याच्यामुळं ठीक आहे, या शासनानं याच्यावरती पुनर्विचार करून अजून एक चान्स हा विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांच्या केलेल्या मेहनतीचं काहीतरी फळ त्यांना भेटलं पाहिजे, आणि याची पहिलं तर पूर्वकल्पना द्यायला पाहिजे की असं अचानक पद रद्द नाही केलं पाहिजे। बरं, आता हे सगळं झालं आहे, आता पुढची काय भूमिका असणार आहे? पुढे आता आम्ही राज्यभर विद्यार्थ्यांना भेटी घेऊन या संदर्भात आम्ही जनजागृती करू आणि आम्ही आंदोलनाची तयारी करतो आहे। आता पुढचे मुंबईमध्ये आम्ही ठरवू आता भेट घेऊन विद्यार्थ्यांची। निश्चित आपण बघतो हे सगळे विद्यार्थी होते, उमेदवार होते, ज्या पद्धतीनं राज्य सरकारने स्टेनो भरती जे आहे ते संपूर्णपणे बंद केली, अर्थात लघुलेखक पद जे आहे ते मूर्त घोषित केलं। त्यामुळे जे आहे ते या विद्यार्थ्यांनी तो संपूर्ण कोर्स केला होता, त्याचा अभ्याससुद्धा केला होता। मात्र आत्ता आम्ही काय करायचं असा सवाल उपस्थित करत पुन्हा जे आहे ते नव्यानं भरती करण्यात यावी आणि आम्हाला वेळ देण्यात यावा अशी सुद्धा सगळी मागणी विद्यार्थ्यांनी केली, आणि जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आंदोलन करू असा इशारासुद्धा या विद्यार्थ्यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।